फार फार वर्षापूर्वी वरतंतू नावाचे एक गुरु आपल्या आश्रमात शिष्यांना ज्ञानदान करत होते. बराच मोठा शिष्यवर्ग त्यांच्याकडे वेदाभ्यास शास्त्राभ्यास करीत होता. एकदा काय झालं, गुरु वरतंतू यांच्याकडे शिकणाऱ्या त्यांच्या एका कौत्स नावाच्या शिष्याने त्यांना विचारले, गुरुजी, तुम्ही आम्हाला एवढे ज्ञान दिले, शहाणे केलं, त्या बदल्यात आम्ही तुम्हाला कोणती गुरुदक्षिणा द्यावी? त्यावर गुरुवर्तंतू म्हणाले, बाळ कौत्सा, अरे ज्ञान हे दान करायचे असते, त्याचा बाजार किंवा सौदा करायचा नसतो. अरे तुम्ही शहाणे झालात, ज्ञानी झालात, हीच माझी गुरुदक्षिणा बरं. पण कौस्त मात्र एकेनाच, सारखी मी काय देऊ असे विचारू लागला. मग गुरु म्हणाले, मी तुला 14 विद्या शिकवल्या, म्हणून तू मला 14 कोटी सुवर्ण मोहरा दे. कौत्साला वाटलं की आपण एवढं धन सहज कमवू, पण प्रत्यक्षात ते जमेना. मग कौत्स रघुराजाकडे गेला आणि त्यांना 14 कोटी सुवर्ण मोहरांची मागणी केली. पण रघुराजाने त्याआधीच आपली सर्व संपत्ती दान केली होती. दारी आलेल्या याचकाला परत पाठवायचं नाही, म्हणून राजानं कौत्साला तू 3 दिवसांनी ये असं सांगितलं. रघुराजानं कुबेराकडे वसुलीसाठी निरोप पाठवला. धन येईना. मग रघुराजाने युद्धाची तयारी केली. ही वार्ता इंद्राला कळली. इंद्र घाबरला. त्यानं कुबेराला रघुराजाच्या नगरीच्या वेशीवर असणाऱ्या आपट्याच्या वृक्षावर सुवर्णमुद्रांचा पाऊस पाडायची आज्ञा दिली. दुसरे दिवशी रघुराजाला त्या सुवर्णमुद्रांच्या पावसाची गोष्ट कळली. त्यानं स्वतः ती मुद्राचा ढीग पाहिला. दारी आलेल्या कौत्साला हवं तेवढं धन घे म्हटलं, पण त्याने गुरुदक्षिणेपुरतेच धन घेतले. बाकीचे सर्व सुवर्णमुद्रा राजानं प्रजेला वाटल्या. लोकांना आपट्याच्या झाडाखाली ते धन मिळालं. तो दिवस दसऱ्याचा होता. त्या प्रसंगाची आठवण म्हणून आपट्याच्या पानाला ह्या दिवशी सोनं म्हणून देतात घेतात. ह्या दिवशी शस्त्रपूजा सुद्धा करतात. पाठीवर सरस्वती काढून तिची पूजा करतात. पराक्रमाचा आनंद देण्याघेण्याचा, परस्परात प्रेम वाढवण्याचा हा एक दिवस सुंदर सण दसरा.